या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच अगदी एक्सक्लुसिव्ह बातमी आपण पाहतोय पंकजा मुंडेंच्या मुलाखती संदर्भात। पंकजा मुंडेंनी सुरेश धसांवरती जोरदार निशाणा साधलाय। पक्षश्रेष्ठींनी धसांना समज द्यावी अशी त्यांनी सकाळला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत म्हटलेलं आहे। सर्वत्र कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली असा सवालही त्यांनी उपस्थित केला। तर सकाळला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीत पंकजा मुंडेंनी नेमकं काय आरोप केलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या धसांनी मुंडेंची भेट अगदी गुपचूप का घेतली असा सवाल त्यांनी विचारलाय। माझ्यावरती आरोप करणाऱ्या धसांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे। तर धनंजय मुंडे पालकमंत्री असतानाही कराड काम करत होता, त्यावेळी सुरेश धसांनी तक्रार का केली नाही असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। फडणवीसांच्या कारवाईच्या आश्वासनानंतर सुद्धा बीडचा विषय पेटत का राहिला हा देखील एक प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय। तर एकंदरीतच मोठी बातमी आपण पाहतोय। मंत्री पंकजा मुंडेंनी सकाळला एक्सक्लुसिव्ह मुलाखत दिली, यामध्ये त्यांनी धसांवरती थेट निशाणा साधलाय। सुरेश धस यांच्यावरती त्यांनी निशाणा साधलाय आणि ही सकाळची एक्सक्लुसिव्ह मुलाखत आहे। पंकजा मुंडेंनी सुरेश धसांवरती निशाणा साधताना पक्षश्रेष्ठींनी धसांना समज द्यावी असं सुद्धा म्हटलेलं आहे। तर सगळीकडे कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट गुपचूप का घेतली अशी शंकाही त्यांनी उपस्थित केली आहे। तर पंकजा मुंडेंची ही अगदी एक्सक्लुसिव्ह मुलाखत सविस्तरपणे तुम्ही आपल्या 15 मार्चला प्रसिद्ध होणाऱ्या सकाळ सरकारनामामध्ये वाचू शकता। त्यानंतर पुढच्या बातमीकडे आपण वळतोय, ती म्हणजे संतापजनक अशी बातमी आहे। महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये राहून मराठी भाषेचा द्वेष करणाऱ्यांची संख्या आता वाढत जाताना दिसते। मी मराठीत का बोलू, महाराष्ट्र विकत घेतलाय का असा संतापजनक विधान एका तरुणीनं केलेलं आहे। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर ही मराठी का बोलू हे बोलण्याची हिंमत मराठीचा द्वेष करणारे परप्रांतीय करताना दिसतात। महाराष्ट्राच्या मातीत राहून मराठी भाषेला विरोध करणाऱ्यांना कुणाचं पाठबळ आहे असाही प्रश्न उपस्थित होतो। तर परप्रांतीयांची ही मुजोरी कधीपर्यंत चालणार असा सवालही उपस्थित होतोय। काय बोलला तुम्हाला मी? हा बोलवा बोलवा, फोन करा तुम्ही, फोन करा पोलिसांना, फोन करा। हा करा। काय बोललो तुम्हाला? कस्टमरला प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व नाही करणार, कोण करणार तुम्ही? व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये तुम्हाला काय करतोय ना मराठी काय बोलणार कस्टमरला? आम्हाला एवढा टाइम नाहीये। आणि यानंतर पळतोय 36 जिल्ह्यांतील बातम्यांच्या वेगवान आढाव्याकडे। 36 जिल्हे 36 रिपोर्टरच्या माध्यमातून जालन्यातील परतूर कस्तुरबा गांधी बालिका वसतिगृहातील मुलींची छेड काढणाऱ्या दारुड्याला विद्यार्थी आणि सुरक्षा रक्षकानं चांगलाच चोप दिलाय। ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे आणि या घटनेनंतर वसतिगृहातील विद्यार्थिनींचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। दरम्यान तहसीलदारांनी वसतिगृहात भेट देऊन सुरक्षेचा आढावा घेतलाय। पुण्यातील भोर महाड रस्त्याच्या नियोजन शून्य कामाबाबत हिरडोशी खोऱ्यातील शेतकरी आक्रमक झाले। विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन ठेकेदारांना दिल्यानंतर अखेर रस्त्याचं काम बंद पाडण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी मागे घेतला। धाराशिवातील कळंब तालुक्यातल्या मांजरा नदीपात्रामधील कोल्हापुरी बंधाऱ्यांचं रूपांतर बॅरेजेस मध्ये करावं अशी मागणी कळंब परिसरातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे। नादुरुस्त कोल्हापुरी बंधाऱ्याच्या गेटमधून पाणी वाहून जात असल्यानंच शेतकऱ्यांना याचा कोणताही फायदा होत नाही असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी जिल्हा क्रीडा संकुलाची पाहणी केली।
मैदानावरती ठिकठिकाणी घाणीचं साम्राज्य झाल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी क्रीडा अधिकाऱ्यांची चांगलीच कान उघडणी केली आहे। तसंच मैदानावरती तात्काळ सोयीसुविधा उपलब्ध करून द्या, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय। केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या योजना पूर्ण करण्यासाठी भराव्या लागणाऱ्या 30% निधीची व्यवस्था कुठून करावी असा प्रश्न चंद्रपूर महापालिकेला पडलाय। तसंच निधीची व्यवस्था न झाल्यास योजना अर्धवट राहतात की काय असा प्रश्नही उपस्थित झालाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरेगावालगत असलेल्या डोंगरावरती अज्ञातानं वनवा पेटवला, पण स्थानिकांच्या सतर्कतेमुळे कोणतंही नुकसान झालं नाहीये। आगीचं भले मोठे लोट दिसतानाच स्थानिकांनी डोंगराकडे धाव घेत आग विझवली आहे। किरकोळ बाजारात हिरव्या मिरचीचे भाव हे कमालीचे वाढलेत। 160 रुपये किलोनं मिरची विकली जाते, तर घाऊक बाजारात मिरचीची आवक 30 ते 40% कमी झाली आहे। वातावरणातील बदलामुळे उत्पादनात घट झाल्यानं मिरची महाग झाली असल्याचं सांगितलं जात आहे। तर सुपर मिरचीचे भाव नाशिक जिल्ह्यात कांदा दराचा प्रश्न पुन्हा पेटलाय। कांद्याला प्रति क्विंटल 3000 रुपये हमीभाव देण्याची मागणी कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केली आहे। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी आहे, तर कांद्याला हमीभाव आणि निर्यात शुल्क रद्द केला नाही तर आंदोलनाचा इशाराही शेतकरी संघटनेनं दिलाय। बारामतीत शरद पवार गटाच्या वतीनं बळीराजा सहकार बचाव आंदोलन करण्यात आलंय। ऊसाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली, मात्र ऊसाला अपेक्षित दर मिळाला नाहीये। तसंच कारखान्यातून नीरा नदीमध्ये जे दूषित पाणी बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे। ट्रान्सफॉर्मरला लागलेल्या आगीत 5 एकर ऊस जळून खाक झालाय। बार्शीत सारोळे गावच्या शेतात महावितरणचं ट्रान्सफॉर्मर आग लागली आणि आग 2.5 लाख रुपयांचं आर्थिक नुकसान झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय। सध्या सारोळे गावातील वीज पुरवठा पूर्णतः बंद करण्यात आलाय। कल्याण खडकपाड्यामध्ये निर्माणाधीन इमारतीच्या पार्किंगचा स्लॅब कोसळून 5 कामगार जखमी झालेत। थारवानी मॅजेस्टिक टॉवर या इमारतीच्या पार्किंगचं काम सुरू असताना ही घटना घडली आहे। जखमींना मनसे कार्यकर्त्यांनी बाहेर काढल्याचीही माहिती आहे। अक्कलकोट सोलापूर रोडवरील मल्लिकार्जुन नगर परिसरामध्ये रस्ता ओलांडताना सिमेंट बल्करच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाला। अपघातानंतर बल्कर चालक हा गाडीसह घटनास्थळावरून पळून गेला, पण नंतर चालक MIDC पोलीस स्टेशनला शरण आल्याची माहिती समोर आली आहे। BKCमध्ये 2 रिक्षा चालक एकमेकांशी भिडले आणि या हाणामारीत एकानं डोक्यात दगड घातल्यानं एक जण जखमी झालाय। BKCतील पेट्रोल पंपाजवळ रिक्षा चालकाचं रांगेवरून वाद झाल्याने हाणामारी झाली। पत्थर मारा भाई, अरे गलत किया ना, ये गलत किया है ना, पत्थर से मार दिया। पिंपरीत नशा करण्यासाठी आईनं पैसे न दिल्यानं नशेखोर व्यक्तीनं सोसायटीतील 13 दुचाकींना आग लावली आहे। तरुणाकडून दुचाकी पेटवल्या जात असल्याचा सगळा प्रकार CCTVमध्ये कैद झालाय। तसंच रहिवाशांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तरुणाला अटकही केली आहे। तर व्यसनाच्या आहारी गेल्यानं असं कृत्य करतो असं आईनंच पोलिसांकडे तक्रार केली। अमरावतीमधून भावा बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी अशी घटना समोर आली आहे। संपत्तीच्या वादावरून सख्या भावानंच आपल्या बहिणीवरती बंदूक रोखली। भर रस्त्यात हा थरार सुरू होता। बंदूक रोखणारा हा भाऊ सैन्य दलातून रिटायर झालेला जवान आहे। तर संपत्तीच्या वादातून या भावा बहिणींमध्ये वाद सुरू होता।
शिर्डीत घरगुती वादातून मुलानं आपल्या वडिलांची निर्घृण हत्या केली आहे. आधी पाईपनं वडिलांना जबर मारहाण केली, नंतर आकस्मिक मृत्यू दाखवत तरुणानं हत्या लपवण्याचा प्रयत्न केला. पण पोलीस तपास आणि शवविच्छेदनात अहवालात जबर मारहाणीतून वडिलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. पालघरमध्ये किरकोळ वादातून पतीनं पत्नीची दगडानं ठेचून हत्या केली. दरम्यान कासा पोलिसांनी आरोपी सुरेश भोईरला अटक केली आहे. आरोपी विरोधात 302 अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झालाय. आणि आता एक सविस्तर बातमी पाहतोय. बनावट जन्म प्रमाणपत्र घेऊन महाराष्ट्रात बांगलादेशी आणि रोहिंग्यांनी सुरू केलेल्या हैदोसावरती बंदी घालण्यासाठीच महाराष्ट्र सरकारनं पाऊल उचललंय. जन्ममृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कडक नियम करण्यात आलेत आणि त्यासाठी कायद्यात बदल करण्याचा निर्णय महसूल मंत्र्यांनी घेतलाय. म्हणूनच आता जन्ममृत्यू प्रमाणपत्रासाठी पुरावे नसताना अर्ज केला तर अर्जदाराविरुद्ध थेट फौजदारी कारवाई होणार आहे. तर जन्ममृत्यू प्रमाणपत्रासाठी आता कुठले बदल झालेत पाहूयात. जन्ममृत्यू नोंदणी अधिनियमात मोठा बदल करण्यात आलाय. पुरावे नसताना अर्ज केल्यास अर्जदाराविरुद्ध फौजदारी कारवाई केली जाणार आहे. रोहिंग्यांना उपलब्ध होणारं बनावट प्रमाणपत्र रोखण्यासाठीच हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. 1 वर्षाहून अधिक विलंबाच्या नोंदी घेण्याची पद्धत निश्चित करण्यात आली. तर ज्या ठिकाणी जन्म झाला त्या ठिकाणच्या नोंदी तपासूनच प्रमाणपत्र दिलं जाईल. आणि यानंतर बुलेटिनमध्ये आपण वळतोय राजकीय बातम्यांकडे. त्यांचा वेगवान आढावा घ्यायचा आहे न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. बजेटमध्ये एकनाथ शिंदेंच्या खात्यांना निधी नसल्यानं विरोधकांनी सुद्धा जोरदार टोलेबाजी केली आहे. तुकोबांसह एकनाथाला दूर केल्याची कोपरखळी जयंत पाटलांनी मारली आहे. तर शिंदेंचं ऐकायचं नसल्याचं अजित पवारांनी ठरवल्याचा टोलाही जितेंद्र आव्हाडांनी लगावलाय. आमदार रोहित पवारांनी एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधत अजित पवारांवरती सुद्धा हल्लाबोल चढवला. एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजनांना बजेटमध्ये निधी मिळाला नाही तर काही योजनाही बंद केल्यात. सरकारमधील अंतर्गत कुरघोडीमुळे शिंदेंच्या योजना बंद केल्यात का असा सवाल रोहित पवारांनी विचारलाय. सरकारच्या आश्वासनांची पूर्तता होणार नव्हतीच असा दावा भाई जगतापांनी केलाय. शिवभोजन, आनंदाचा शिधा, शेतकऱ्यांसाठी काही तरतूद केल्या नसल्याचंही म्हणत भाई जगतापांनी संताप व्यक्त केलाय. आणि या सरकारनं फसव्या योजना आणल्या हे आम्हाला माहीत होतं असं म्हणत भाई जगतापांनी अर्थसंकल्पावरून सरकारला धारेवरती धरलं. "50 लाख लाडकींना तुम्ही कमी करणार आहात, मग निवडणुकीसाठी लाडकींना कशाला फसवलं?" असा थेट सवालच भास्कर जाधवांनी विचारलाय. यावेळी जाधवांनी लाडकी योजनेच्या जाहिरातीवरून अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनाही टोला लगावलाय. सरकारनं लाडक्या बहिणींची फसवणूक केली असल्याचा आरोपच आमदार आदित्य ठाकरेंनी केलाय. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं पण दिले नाहीत. आमचं सरकार असतं तर लाडक्या बहिणींना 3000 रुपये दिले असते असं आदित्य ठाकरे म्हणाले. धार्मिक स्थळावरच्या भोंग्यांबाबत फडणवीसांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय. सरसकट भोंग्यांची परवानगी कुणालाही देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तसंच सर्वांना भोंग्यांचा आवाज मर्यादेचं पालन करावंच लागेल असंही फडणवीसांनी विधानसभेत जाहीर केलं. गडचिरोलीतील राईस मिलमध्ये होणाऱ्या लुटीसंदर्भात सुधीर मुनगंटीवारांनी लक्षवेधी मांडली आहे. तांदूळ अडवला जातोय, अधिकारी मनमानी करत असल्याचा आरोप करत कारवाईची मागणी मुनगंटीवारांनी केली आहे. आणि यावरती अजित पवारांनी ज्या अधिकाऱ्यांना मस्ती आली आहे त्यांची मस्ती उतरवतो असा सज्जड दम देखील भरलाय. जी सोसायटी दारूच्या दुकानांना परवानगी देत नाही त्या ठिकाणी दारूच्या दुकानांना NOC देऊ नये अशी मागणीच भाजप आमदार महेश लांडगेंनी केली आहे. तर सोसायटीनं परवानगी दिल्यावरच दारूच्या दुकानांना NOC देणार असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कबूल केलंय.
भाजप आमदार सुरेश धस यांचा गुंड कार्यकर्ता सतीश भोसले उर्फ खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांनी 2 पथकं शोध घेत आहेत. पण मीडियाला मुलाखत देणारा खोक्या अद्यापही पोलिसांना सापडलेला नाहीये. यावरूनच सुधीर मुनगंटीवारांनी सरकारला घरचा आहेरच दिला. राज्याच्या 2025-26 या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पात मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेसाठी काहीच तरतूद केली नाहीये. त्यामुळे अंबादास दानवेंनी सरकारवरती सडकून टीका केली. सत्ताधाऱ्यांचं मराठवाड्यावरती हे अन्यायकारक धोरण असल्याची भूमिका विधान परिषद सभागृहात दानवेंनी मांडली. भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी 3 उमेदवार रिंगणात असणार आहेत आणि या 3 उमेदवारांची यादी दिल्लीला पाठवण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 5 जागांपैकी 3 जागा भाजप लढवणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपकडून दादाराव केचे, अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंवरती जोरदार टीका केली आहे. उद्धव ठाकरेंना आता टीका करण्याचंच काम आहे. केलेल्या कर्माची फळं उद्धव ठाकरेंना भोगावी लागतील असा घणाघात कदमांनी केलाय. क्रिमिलेअरची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं शिफारस करण्यास सुरुवात केली असून ही मर्यादा आता 15 लाख रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी शिफारस केली असल्याची माहिती इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे विधान परिषदेत दिली आहे. विकासासाठी शासन कटिबद्ध असून त्यासाठी अनेक योजना लागू केल्या आहेत असंही सावे म्हणाले. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मृत महिलेच्या नावे जमीन हडप केल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केलाय. मृत महिलेच्या जागी दुसरी महिला उभी करून रावल यांच्या जयचंद अॅग्रो इंडियानं जमीन खरेदी केली. तर मुख्यमंत्री फडणवीसांच्या मंत्रिमंडळात भूमाफिया मंत्र्यांचा समावेश असल्याचा आरोपही गोटेंनी केलाय. औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या सपाचे आमदार अबू आझमींना मुंबई सत्र न्यायालयानं दिलासा दिलाय. आझमींना अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय. 20,000च्या जात मुचलक्यावरती आझमींना हा जामीन मंजूर झालाय. 12, 13 आणि 15 मार्चला अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेशही अबू आझमींना देण्यात आलेत. राज्यात आरोग्य खात्यातला आणखी एक मोठा घोटाळा समोर आलाय. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या काळात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात येतोय. तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी 35 कोटींच्या 100 शववाहिका खरेदी केल्या होत्या. मात्र शेकडो कोटींच्या या शववाहिका पुण्याच्या नायडू हॉस्पिटल बाहेर धुळखात पडल्यात. निवडणूक आयोगावरती वारंवार होणाऱ्या टीकेनंतर आयोगानं मोठं पाऊल उचललंय. केंद्रीय निवडणूक आयोगानं आता सर्व पक्षांना नोटीस पाठवली आहे. निवडणूक प्रक्रिया मजबूत होण्यासाठी त्यांनी सूचनाही मागवल्यात. 30 एप्रिलपर्यंत आपल्या सूचना देण्याचे निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेत.